का शेतकरी मित्रांनो, मी शेतकरी का तुमचे समजायचे स्वागत करतो। शेतकरी मित्रांनो, पीक विमा घोटाळा व पीक विमा वितरण याच्याविषयी कोणीही बोलत नाही, पण सध्या 2 दिवसाखाली माणिकराव कोकाटे साहेब जे काही भाषणाद्वारे बोलले आहेत ते पाहून घेऊया। तर समजा काय म्हणले ते पहा। सरकारने भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात झाल्याचं या ठिकाणी लोकांनी अर्धपाटी केलेत, लोकांच्या तक्रारी आल्या, मीडियाच्या लोकांनी सांगितलं। त्याच्यामध्ये तथ्य काय ते अजून आम्ही पाहिलं नाही, मी चौकशीला लावलेलं आहे। परंतु अशा प्रकारचे जे काही दोष तोडपार होत असतील त्याच्यामध्ये बदल करण्याची आवश्यकता आहे। शेतकरी मित्रांनो, जे काही माणिकराव कोकाटे साहेब राज्याचे कृषी मंत्री यांच्याद्वारे सूचना करण्यात आले आहे की जे काही शेतकऱ्यांचा पीक विमा, ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले त्यांना न मिळून, ज्या शेतकऱ्यांचे नुकसान न झाल्यामुळे त्यांना पण मिळालेला आहे, म्हणजे की बोगस पीक विमा करण्यात आलेला आहे, त्या शेतकऱ्यांविषयी सरकार असा कंबर कसणार आहे व त्याची तपशीलप्रमाणे जांच करणार आहे व ती जांच केल्यानंतर शेतकऱ्यांना नक्कीच पीक विमा मिळणार आहे। व शेतकरी मित्रांनो, पीक विमा कसा मिळणार आहे तर पुन्हा एकदा पाहू शकता तुम्ही की माणिकराव कोकाटे साहेब यांनी DBTद्वारे पीक विम्याविषयी वितरण करण्याविषयी माहिती दिलेली व ते सांगण्यात आलेले आहे। कसे आहे तर पहा। सरकारने लाडकी बहीण योजनेच्या मार्फत DBTच्या माध्यमातून पैसा या ठिकाणी वर्ग केले, त्यामुळे त्यामध्ये अत्यंत कमी प्रमाणात भ्रष्टाचार झाला, या ठिकाणी वापर कदाचित झाला असेल, परंतु भ्रष्टाचार कमी झाला आहे। कोणाला भेटायचे नाही, तहसीलदारला भेटायचे नाही, कोणालाही भेटायचे नाही, डायरेक्ट अकाउंटवर पैसे कसे जातील हा विचार या ठिकाणी त्या सरकारने केला आणि त्याप्रमाणे इम्प्लिमेंट सुद्धा झाला। त्याच धर्तीवर शेतकऱ्यांच्या योजना, शेतकऱ्यांना मिळणारं अनुदान हे डायरेक्ट DBTच्या माध्यमातून त्यांच्या खात्यावर कसं जाईल हा विचार राज्य सरकार या ठिकाणी निश्चितपणे करणार। तर शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे माणिकराव कोकाटे साहेब कृषी मंत्री हे सांगण्याचा प्रयत्न करीत आहेत की इथून पुढे जे काही लाडक्या बहिणींना जसे DBTद्वारे डायरेक्ट शेतकऱ्यांच्याच खात्यावर पैसे पडत आहेत, तसेच शेतकऱ्यांना पीक विमा बी शेतकऱ्यांच्या खात्यावर यशस्वीप्रमाणे डायरेक्ट शेतकऱ्यांच्याच खात्यावर पडणार, कारण की तलाठी असो, ग्रामसेवक असो किंवा दुसरे कोणते अधिकारी असो त्यांना काही खायला मिळणार नाही, त्यातून काही घोटाळा करता येणार नाही। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी खूपच आनंदाची बातमी लवकरात लवकर येणार आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना लवकरात लवकर पीक विमा हा मिळू शकतो, कारण की शेतकरी मित्रांनो, कृषी मंत्री व तसेच राज्याचे मुख्यमंत्री यांच्या दोन्हीच्या बी निदर्शनात येत आहे की हे पीक विमा घोटाळा पार पडल्यानंतर शेतकऱ्यांचे पीक विमा हा DBTद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यावर पडण्यास, म्हणजे की टाकण्यास येईल किंवा जमा करण्यास येईल अशी शक्यता आहे। व त्या शेतकरी मित्रांनो, ही माहिती बऱ्याचशा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा, म्हणजेच की शेअर करा व तेच आपल्या शेतकरी विका नंबर 1 चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून योग्य वेळोवेळी तुम्हाला पीक विमा असो, नमो शेतकरी असो, PM किसान असो, प्रत्येक योजनेचे अपडेट मिळत राहील। व शेतकरी मित्रांनो, DBTद्वारे आपल्याला PM किसान व नमो शेतकरीचे पैसे पडत असतात, त्यामुळे शेतकऱ्यांना कुठलीही अडचण येत नाही। पण शेतकरी मित्रांनो, पीक विमा हा बऱ्याचशा अधिकाऱ्यांच्या यांच्या सह्या लागतात, त्यामुळे पीक विमा घोटाळा होत असतो। शेतकरी मित्रांनो, परभणी, बीड अशा बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये घोटाळा करण्यात आला आहे। बीडमध्ये तर समजात जास्त घोटाळा करण्यात आलेला आहे, त्यामुळे या घोटाळ्याची तपशील जानकारी केल्यानंतर शेतकऱ्यांना जे काही बोगस पीक विमा आहे ते पाहणी केल्यानंतर शेतकऱ्यांना जे काही शेतकरी पात्र राहतील त्यांना DBTद्वारे सरकार पैसे देऊ असे आश्वासन, म्हणजे की माहिती आलेली आहे। तर ही माहिती तुम्हाला कितपत खरी वाटली व तसेच शेतकरी मित्रांनो, ही माहिती ऐकून तुम्हाला दिलासा पडला काही कमेंट करून सांगायचं आहे व तसेच हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना किंवा नातेवाईकांना शेअर करायचा आहे। भेटूया नेक्स्ट शोमध्ये, तोपर्यंत धन्यवाद। व शेतकरी मित्रांनो, आता लवकरात लवकर तुम्हाला हे पीक विम्याचे पैसे घोटाळा पार पडला, म्हणजे की घोटाळ्याची तपशील जानकारी केल्यानंतर तुमच्या खात्यावर जमा होऊ शकतात। त्यामुळे आपले जे काही पीक विमा नोंदण्या केल्या असतात त्या तपशील पाहून घ्या, म्हणजे की तुम्ही नोंदणीमध्ये आहेत का नाही, तुमचा जिल्हा आहे का नाही, व तसेच तुम्ही पीक पाहणी, पीक पाहणी व त्यानंतर आपली पीक नोंदणी किंवा इतर कोणतेही कागदपत्रे ते डॉक्युमेंट्स केले आहेत का ते संपूर्ण जानकारी पहा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।